नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे. सूत्रसंचालनामधला एक अत्यंत महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित राहिलेली बाब म्हणजे सूत्रसंचालक कार्यक्रमामध्ये आलेले मान्यवर किंवा कार्यक्रमाची उंची वाढवण्याबद्दल निवेदक बोलतच असतात. परंतु जे मान्यवर आहेत त्यांचं सामाजिक योगदान, त्यांचं सामाजिक एक दातृत्व अर्थात त्या निवेदकानं मान्यवरांचं कौतुक अर्थात त्या कार्यक्रमाला जे उपस्थित आलेले प्रमुख अतिथी असतील त्यांची प्रशंसा सूत्रसंचालकाला करता यायला हवी आणि हाच घटक मी घेऊन आपल्या समोर आलोय. त्या घटकाचं नाव आहे प्रशंसेचं महत्व सूत्रसंचालकांनी जाणा. म्हणजे सूत्रसंचालक असो, व्याख्याता असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, विविध क्षेत्रामध्ये समाज प्रबोधनात्मक काम करणाऱ्या व्यक्ती असो, तर त्यांना प्रशंसा करता यायला हवी. तर याच घटकावरती मी थोडक्यात परंतु मार्मिक रीतीनं विवेचन करणार आहे. मग आपल्याला या प्रसंगी मी आपल्याला प्रथम सांगतोय की आपली जर कोणी प्रशंसा कौतुक केलं तर तुम्हाला कसं वाटतं? प्रत्येकाला आवडतं ना आपलं कौतुक केलेलं. तुमची प्रशंसा जर कुणी वैयक्तिकरित्या जर केली तर अगदी तुम्ही आनंदित होऊन जाता. म्हणजे तुम्हाला एकदम कुणी जर तुमची प्रशंसा केली तर तुमच्यामध्ये एक आनंदी, एक हॅपी म्हणून तुम्हाला फील वाटतं. तर त्याच जर कार्यक्रमामध्ये जर तुम्ही मान्यवर असाल आणि त्या मान्यवर म्हणून गेलेला असताना त्या कार्यक्रमाला जर निवेदकानं तुमची प्रशंसा, तुमच्या कार्याचं जर कौतुक केलं, तर तुम्ही निश्चितपणानं ती असणारी व्यक्ती किंवा जो कोण असेल, तो अगदी भारावून जातो आणि जो आपल्याबद्दल बोलतोय आणि समाजामध्ये असताना निवेदक ज्या माणसाचं कौतुक करतोय, त्या माणसाचं मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढत असते आणि त्या कौतुकाच्या माध्यमातून ज्याचं कौतुक केलं जातं, ती व्यक्ती जो बोलतोय त्याबद्दलची असणारी एक प्रेम जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण होत असतं. म्हणून सूत्रसंचालकांनी कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या वेळेत आणि अचूक शब्दामध्ये त्या व्यक्तीचं असणारं योगदान याला अनुसरून सूत्रसंचालकाला कमीत कमी शब्दामध्ये, अचूक ठिकाणी, अचूक वेळेमध्ये, वेळेचं भान लक्षात घेऊन सूत्रसंचालकाला कौतुक करता यायला हवं. अर्थात सूत्रसंचालकाला प्रशंसा करता यायला हवी आणि ती प्रशंसा ही थोडक्यात असावी. ती जास्त पाल्ल्या लावणारी नसावी. ती प्रशंसा ही मार्मिक असावी. ती प्रशंसा समाजामध्ये आदर्श निर्माण करणारी असावी आणि ज्या व्यक्तीबद्दल प्रशंसा सूत्रसंचालक करतोय त्या व्यक्तीचं कार्य तसं आहे का? जर नसेल तर उगाचच सूत्रसंचालकानं त्या व्यक्तीला हरभऱ्याच्या झाडावर चढू नका आणि चढू देऊ नका. हे सूत्रसंचालकाने यामधले असणारी सर्वात प्रामुख्यानं बाब हीच आपल्याला या निमित्तानं सांगायची की प्रशंसा करा, परंतु ती प्रशंसा वस्तुनिष्ठ करा आणि त्या प्रशंसेच्या माध्यमातून एक प्रशंसेचे असणारे शब्द त्यांच्यामध्ये एक बळकट आणि सकारात्मक प्रेरकाचं काम करून आत्मविश्वास वाढवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती मी या व्हिडिओच्या द्वारे सांगेल. तर ती बाब आहे म्हणजे ती प्रशंसा. म्हणून कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या ठिकाणी अगदी मान्यवरांचा सत्कार असेल, मान्यवरांच्या स्वागतामध्ये असेल, तर त्यावेळेस सूत्रसंचालकाचे शब्द हे त्या उपस्थित असणाऱ्या व्यक्तीचा गौरव वाढवणारे, त्या व्यक्तीचं कौतुक करणारे, त्या व्यक्तीचं प्रशंसा करणारे शब्द हे सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी अचूक वेळेमध्ये, अचूक ठिकाणी आणि वस्तुनिष्ठरित्या प्रशंसा सूत्रसंचालकाला करता यायला हवी. जर त्या व्यक्तीला सूत्रसंचालकाला जर प्रशंसा करता येत नसेल आणि कार्यक्रमाबद्दल तो अतिशय छान रीतीने जर सूत्रसंचालन करत असेल तर फक्त एक निवेदक म्हणून त्याला ओळखलं जाईल. परंतु तो लोकनिवेदक होण्यासाठी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल संबंधित असणारी जी लोकप्रतिनिधी आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे असणारे अधिकारी असेल किंवा एखाद्या कंपनीचे असणारे मालक असेल, उद्योजक असेल
की शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे प्रगतशील शेतकरी असेल, तर ते जर कार्यक्रमाला आले असतील, तर त्यांचं कौतुक हे सूत्रसंचालकाने कार्यक्रमाची वेळ आणि कार्यक्रमाचं असणाऱ्या बाबी लक्षात घेऊनच प्रशंसा करावी. मग मी आपल्याला सांगेल, की प्रशंसा ही नेमकं काय काम करते? तर प्रशंसा ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात मोठा उत्तम मार्ग आहे. हे सूत्रसंचालकाने ही जी ओळ आहे, ही जी मी सांगितलेलं वाक्य आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, की प्रशंसा ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. प्रशंसा तथा कौतुक, प्रेरणा, प्रलोभन हे जे आहे, तर ते कार्यक्रमामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं काम ही प्रशंसा करत असते आणि कार्यक्रमामध्ये एक सामाजिक सलोखा, सामाजिक ऐक्य, सामाजिक स्नेह आणि तथा एकमेकांशी एक स्नेहसंबंध निर्माण करण्याचं काम प्रशंसा करत असते. हे देखील सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावं, की प्रशंसा ही व्यक्तीला प्रेरित करण्याचं काम करत असते. व्यक्तीला पुढे जाण्याची प्रेरणा देत असते. व्यक्तीला पुढे जाण्यासाठी एक ताकद आणि एक बळ देण्याचं काम ही प्रशंसा करत असते. म्हणून सूत्रसंचालकाने आपल्या अचूक शब्दांनी त्या व्यक्तीचा अचूक गौरव वाढवणारी प्रशंसा तुमच्या शब्दातून व्यक्त व्हायलाच हवी. जर ती व्यक्त होत नसेल, तर तुम्ही लोकांशी कदापिही एक निवेदक म्हणून राहाल, परंतु लोकांशी कदापिही लोक तुम्हाला अटॅचमेंट म्हणून निवेदक म्हणून स्वीकारणार नाही. याची दक्षता सूत्रसंचालकांनी घ्यावी. प्रशंसा, कौतुक तुम्ही अचूक करा आणि ती जर तुम्ही प्रशंसा, कौतुक योग्य त्या ठिकाणी कार्यक्रमाला अनुसरून व्यक्तीला अनुरूप कराल, तर निश्चितपणानं जेव्हा सूत्रसंचालक दुसऱ्याला मोठेपणा देतो, तेव्हा सूत्रसंचालक देखील मोठा होत असतो. हे सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावं. त्यासाठी सूत्रसंचालकाकडे खुजे विचार नको, की मी जर बोललो तर तो खूप मोठा होईल आणि त्याला 10 हत्तीचं बळ येईल. असा विचार सूत्रसंचालकाने आपल्या डोक्यामध्ये आणू नये. तर गौरव वाढवा, प्रतिष्ठा त्या व्यक्तीची वाढवा, कार्यक्रमाची प्रतिष्ठा वाढवा आणि ते वाढवण्याचे शब्द अर्थात गौरवाचे शब्द, कौतुकाचे शब्द, प्रशंसेचे शब्द हे सूत्रसंचालकाकडे असलेच पाहिजे. त्यासाठी सूत्रसंचालकांनी काय केलं पाहिजे? त्यासाठी वाचन सूत्रसंचालकाने केलंच पाहिजे आणि हीच बाब या व्हिडिओच्याद्वारे आपण सर्वांनी लक्षात घ्यावी आणि जाता जाता मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल, की कौतुक प्रेरणा देते. लक्षात घ्या, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी देते. कौतुक माणसाला मान सन्मान देते आणि निवेदकाची प्रतिष्ठा वाढवते. हेच या व्हिडिओच्याद्वारे मला सांगायचंय. त्यासाठी कौतुक करायला शिका आणि प्रेरणा द्यायला शिका आणि ते शब्द तुमच्या सूत्रसंचालनामध्ये येऊ द्या.